मित्रांनो, एक्झिक्युटिव्ह सेंटर्स इंडिया ही भारतामध्ये सध्या काम करत असलेल्या फ्लेक्झिबल वर्कस्पेस ऑपरेशन्स मध्ये एक प्रीमियम फ्लेक्झिबल वर्कस्पेस सोल्युशन देणारा इंटरनॅशनल ब्रँड पैकी एक कंपनी आहे, जिला आपण टॉपची कंपनी म्हणू शकतो. आता ही कंपनी 2008 पासून भारतामध्ये काम करत असून ती टीईसी ग्रुपचा एक भाग आहे. या समूहाला स्पेस ॲज अ सर्व्हिस क्षेत्रामध्ये जवळपास 3 दशकापेक्षा जास्त मोठा अनुभव आहे. आता ही कंपनी आयपीओ आणण्याच्या तयारीमध्ये लागलेली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सेबी कडून पण अप्रुव्हल मिळाले. आता एक्झिक्युटिव्ह सेंटर इंडियाचा आयपीओ जो येतोय हा पब्लिक इश्यू पूर्णपणे फ्रेश इक्विटी शेअर्सचा असणार आहे आणि याच्यामध्ये कुठलाही ऑफर फॉर सेल नसेल. आता प्रीमियम फ्लेक्झिबल वर्कस्पेस सोल्युशन पुरवणाऱ्या एक्झिक्युटिव्ह सेंटर इंडियाला सेबी कडून जवळपास 2600 कोटी रुपये उभारण्यासाठी मंजुरी मिळाली आणि जुलै महिन्यामध्ये सबमिट करण्यात आलेल्या DRHP नुसार हा आयपीओ संपूर्णपणे इक्विटी शेअर्सचा फोकस असून म्हणजे आपण म्हणू शकतो फ्रेश इक्विटीचा असेल. ओके, आता इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, या आयपीओ मधून जो काही पैसा मिळणार आहे याचा वापर कुठे करतील तर ह्या कंपनीच्या सबसिडरीज आहेत त्याच्यामध्ये, जसं की टीईसी अबुधाबी याच्यामध्ये ते इन्व्हेस्ट करणार आहेत. तसेच आपल्या कॉर्पोरेट प्रमोटर टीईसी सिंगापूर कडून टीईसी एसजीपी आणि टीईसी दुबई या स्टेप डाऊन सबसिडरीजच्या ॲक्वायझेशन साठी लागणाऱ्या रकमेला ओके जे काही पार्शियल पेमेंट्स असतील ते याच्यामधून करणार आहेत. तसेच एक्झिक्युटिव्ह सेंटर ही भारतीय कंपनी असून तिचं पॅन आशिया ऑपरेशन्स पण आहेत आणि 31 मार्च 2025 रोजी कंपनीच्या एकूण पोर्टफोलिओमध्ये जवळपास 7 देशांमधील 14 शहरांमध्ये 89 वर्किंग सेंटर्स त्यांनी उभारलेले आहेत. आता कंपनीचा इबिडा 2025 मध्ये 713.32 कोटींचा होता, जो फायनान्शियल इयर 24 मध्ये 583.54 कोटीहून अधिक होता. आता ही मंजुरी अशा काळात मिळाले आहे जेव्हा 2025 हे प्रायमरी मार्केटसाठी एक ऐतिहासिक वर्ष ठरलं होतं. 2025 मध्ये मजबूत देशांतर्गत तरलता, गुंतवणुकीचा एक सकारात्मक दृष्टिकोन आणि फेवरेबल मायक्रो इकॉनॉमिक कंडिशन्स यांच्या जोरावर आयपीओ द्वारे सुमारे 1.76 लाख कोटींची विक्रमी उभारणी करण्यात आली होती. आता ही रक्कम 2024 मध्ये 90 कंपन्यांनी उभारलेल्या 1.6 लाख कोटीपेक्षा आणि 2023 मध्ये 27 कंपन्यांनी उभारलेल्या 49,436 कोटींपेक्षा जास्त आहे. तर आता या आयपीओला घेऊन तुमचं मत काय आहे हे आम्हाला खाली कमेंट करून कळवा आणि तुम्हाला असं वाटत असेल त्याला काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह इथे शिकायला मिळतंय तर क्विकली सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.